नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणाने राज्यातील ढासळत्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. ही हत्या आर्थिक व्यवहारातून झाल्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. ही हत्या व्यवहारातून झाली यात तथ्य असेल तर संतोष देशमुख यांच्या हत्येत व्यवहार नव्हता असे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी म्हटले आहे. या प्रकरणात जर खरा तपास करायचा असेल तर ज्या दिवशी 6 तारखेला कोणाचा फोन आला ही पोलीस स्टेशनच्या PSIंची CDR काढा. 9 तारखेला संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर सरपंचांच्या भावाला कोणाचे फोन आले, पोलीस स्टेशनला कोण आले, तिथे बनसोडे नावाचे PSI आहेत त्यांना कोणाचा फोन आला. या काळात जसा 6 तारखेला कुणाचा फोन आला ही पोलीस स्टेशनच्या PIची CDR काढा. दुसरा मुद्दा माझा आज आहे की 9 तारखेला ही घटना घडल्याच्या नंतर सरपंचाच्या भावाला कोण बोललं आणि पोलीस स्टेशनला कोण बोललं, तिथं बनसोड नावाचे PI त्यांना कुणाचा फोन आला, बनसोडचा सुद्धा CDR काढा. खरा तपास करायचा आहे ना. मग महाजन साहेबाला कुणाचा फोन आला, पाटील कुणाच्या संपर्कात होते, या तिघांचे पण CDR काढा. या सर्व गोष्टी तुम्हाला उघडकीस येतील. या आरोपींना जामीन झाली, जामीनवर सोडलं गेलं. त्या आरोपीबरोबर PSI आपल्याला दिसत आहेत, त्याचे व्हिडिओ व्हायरल तुमच्या सर्व चॅनलनी पण केलेत. आणि हे सर्व झाले असताना एका हॉटेलमध्ये सरपंचाच्या भावांना पण ते हॉटेलमध्ये बसला असताना जवळ बोलून घेऊन बोललेला ते व्हिडिओ व्हायरल झालाय. त्याच्यातच कुणीतरी म्हणतंय की हा व्यावहारिक विषय आहे. मान्य व्यावहारिक आहे, पण सरपंचाचा व्यावहारिक विषय नाहीये. व्यावहारिक विषय करणारे कुणीतरी वेगळेच असावेत जर व्यवहारातून असेल तर. कारण खंडणीचाच विषय असल्यामुळे व्यावहारिक आहे. त्यांच्या म्हणण्यात तथ्य आहे. जे कोणी व्यवहारातून ही झालंय म्हणतात ना, त्याच्यात ती तथ्य आहे.